नमस्कार, मी गौरव शिला आणि आपण पाहत आहात YML न्यूज अर्थात युवा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनल। लोकसभा निवडणूक लागली आहे। गेले 10 वर्ष येथील खासदारकी भोगून केंद्रात मंत्रीपद भोगलेले केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे फसवे मंत्री आहेत। ठेकेदारीची टक्केवारी खाणारा खासदार मंत्री लोकांची फसवणूक रेल्वेचा गाजर दाखवून केली म्हणून त्यांच्यावर 420 चा फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असे सांगून मामांनी मुरबाडकरांचे मन जिंकण्याचा केविलवाणी प्रयत्न केला आहे। गेली 10 वर्ष बाल्यामामा सुद्धा भिवंडी लोकसभा लढवण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात निष्ठा स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र निवडणूक संपल्यावर बाल्यामामा गायब होतो। येथील ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, आंदोलनात भाग घेतला नाही। त्याच बाल्यामामाने मुरबाडमध्ये गाजराची पुंगी वाजवली, लॉलीपॉप चॉकलेट वाटले। आम्हाला निवडून द्या, 5 वर्षात आम्ही मुरबाडला रेल्वे आणू असा चॉकलेट दिला। रेल्वेचा गाजर मामांनी दाखवला। मात्र दोघा भिवंडीकरांनी भिवंडी लोकसभा आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। स्वर्गीय शांताराम भाऊ घोलप नंतर कुणबी समाजाचा शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण ग्रामीण तालुक्यातून एकही नेत्याला लोकसभा निवडणूक स्थान मिळाले नाही। मतदारांना गाजरवाल्याच्या दावणीला बांधले आहे। त्यासाठी कुणबी समाजाचा तिसरा पर्याय येत्या निवडणुकीत निर्माण झाल्यास भिवंडी लोकसभा निवडणूक अटीतटीची होणार आहे। आजपर्यंत निवडून गेलेले सर्वच खासदारांनी मुरबाड शहर, कल्याण, शहापूर, भिवंडी ग्रामीण शेतकऱ्यांच्या जीवाचे प्रश्न व वनसंज्ञा सोडवला नाही। गुलवरी रेल्वे फाटक, मुरबाड रेल्वे अभयारण्य, आरोग्य, दळणवळण, रोजगार प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवल्या नाहीत। कामे मार्गी लावली नाहीत। केवळ आश्वासने देऊन मर्जीतील समर्थकांना बरोबर घेऊन पैशाच्या जोमावर निवडणुका लढवून मतदारांना गृहीत धरण्याचा प्रयत्न पक्षाचे नेते उमेदवारांनी केला आहे। निवडणुकीत प्रत्येक पक्षात आघाडी एकाच एक उमेदवार इच्छुक आहेत। त्याचा फटका त्यांच्या पक्षाला बसणार आहेच, परंतु राजकीय पक्षांना आता कल्याण, शहापूर, मुरबाड तालुक्यातील उमेदवार लोकसभेला द्यावेत अशी मतदारांची मागणी आहे। भिवंडी लोकसभा आजपर्यंत काँग्रेसची जागा होती, त्यासाठी भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेले दयानंद चोरगे यांनी आपले ठराविक समर्थक बरोबर घेऊन काँग्रेसची बांधणी केली। शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यालाच उमेदवारी मिळेल म्हणून आशावाद असताना अचानक शरद पवार गटाचे इंडिया आघाडीचे उमेदवार बाल्यामामांनी मुरबाडला गाजर दाखवत चॉकलेट वाटप केल्याने दादाच्या अंगणात मामाचा वराड आल्याची चर्चा आहे। भाजपाचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना मागील लोकसभा निवडणुकीत काळ्या यादीत टाकण्याची चर्चा होती। त्यानंतर त्यांना पुन्हा निवडणुकीत तिकीट देऊन मंत्रीपद सुद्धा मिळालं। मात्र आता केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना उमेदवारी मिळणार नसल्याची धुसफूस सुरू आहे। कपिल पाटील यांनी वर्षभरापासून जय्यत तयारी केली असताना भाजपाचे राज्य निमंत्रक सदस्य भरत पाटील यांनी उत्सुकता दाखवून उमेदवारीची मागणी केली। अप्रत्यक्ष पक्षातूनच विरोध केला आहे। दुसरीकडे भिवंडी लोकसभा ही कुणबी समाजाचा बालेकिल्ला म्हणून जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी रणशिंग फुंकले। त्याचा धसका घेऊन भाजपाने त्यांचा कंट्रक्शन काळ्या यादीत टाकून घेरण्याचा प्रयत्न केला। त्याचा फटका भाजपाला बसणार असताना काँग्रेसमधून कुणबी समाजाचे राजेश घोलप यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली आहे। भाजपाचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि भाजपाचे आमदार किसन कटोरे यांचा कडवट गटबाजी आहे। त्याचा फायदा विरोधी पक्षांच्या उमेदवारांना होईल अशी अपेक्षा इच्छुक मामा दादाला आहे। भिवंडी लोकसभेत सगळे दादा एकाच मामा इच्छुकांना बाबाच्या आशीर्वादाची गरज आहे, परंतु या सर्व गाजर चॉकलेट लॉलीपॉप वाल्यांना उमेदवारी देऊ नका। नवख्या सामान्य उमेदवाराला उमेदवारी दिल्यास मतदार राजकीय विरहित मतदान करतील, अन्यथा गाजरवाल्या बाळामामाला दादाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रतिक्रिया सुद्धा आता व्यक्त होत आहेत। केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपल्या समर्थक सहकाऱ्यांच्या जोमावर विजयाची खात्री बाळगू नये, सर्वांना बरोबर घ्यावे अशी भावना सामाजिक क्षेत्रामधील लोकांची आहे। भाजपामधील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मामाच्या मार्गी गेल्यास पक्ष काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या नेत्यांच्या धाब्यावरच्या पत्रकार परिषदेचा पर्दाफाश करण्यासाठी आमच्यासारख्या निर्भीड पत्रकार निवडणुकीचा लेखाजोखा मतदारांपर्यंत पोहोचवणार आहोतच। त्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा।